नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व रेशन कार्ड धारकांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि त्याला जर धान्य मिळत असेल तर तुमच्यासाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. आता काही लाभार्थ्यांचा असाही प्रश्न असेल, सर आमच्याकडे रेशन कार्ड आहे पण आम्हाला धान्य मिळत नाही किंवा धान्य कमी मिळतं, ते धान्य कसं चालू करता आलं पाहिजे किंवा हे धान्य वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे, तर याविषयी आपल्या चॅनलवरती सर्व काही व्हिडिओ दिलेले आहेत, शासन निर्णय दिलेले आहेत, परिपत्रकं दिलेली आहेत, प्रेस नोट दिलेले आहेत. त्या सर्व काही एकदा तुम्ही पाहून घ्यायचं आहे. आजचा विषय असा आहे की जे रेशन कार्ड धारक आहेत आणि ज्यांना धान्य मिळतंय अशा सर्व धान्य धारकांना किंवा रेशन कार्ड धारकांना या ठिकाणी राज्य सरकारने महत्त्वाची सूचना केली आहे. आता ती सूचना अशी आहे की जर तुम्हाला धान्य मिळत असेल आणि जर समजा तुम्हाला या महिन्याचं धान्य घ्यायचं असेल तर 15 तारखेपर्यंत तुम्हाला हे धान्य तुमच्या घरी आणायचं आहे. 15 तारखेच्या नंतर तुम्हाला धान्य दिलं जाणार नाही. अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे. पूर्वी काय व्हायचं, आपल्या गावाकडे किंवा शहराकडे रेशन दुकानदाराकडे गाडी आल्यानंतर आपण काय करतोय की 1-2 दिवस गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी जातो किंवा महिन्यातून कधीही आपल्या वेळेनुसार आपण जातो आणि ते धान्य घेतो आणि घरी आणून टाकतो, बरोबर आहे. पण आता तसं होणार नाही. जर समजा तुम्हाला गरज आहे, तुम्हाला धान्याची गरज आहे म्हणून तुमचं ते धान्याचं रेशन कार्ड अंत्योदय किंवा प्राधान्यक्रम असेल, बरोबर आहे. जर तुम्हाला धान्याची गरज आहे तर तुम्ही ते धान्य 15 तारखेच्या आत घेतलं गेलं पाहिजे, तुमच्या घरी आणलं पाहिजे. नाही तर तुमच्या नावाचं जे धान्य आहे हे धान्य हे पुरवठा विभागाकडे निघून जाणार, म्हणजे जे गोडाऊन असतात त्या गोडाऊनकडे घेऊन जाणार, म्हणजे परत घेऊन जाणार. म्हणजे तुमच्या नावाने समजा 2 किलो 4 किलो 5 किलो धान्य आलंय आणि तुम्ही ते घेतलंच नाही तर ते धान्य रिटर्न जाणार. ते दुकानात नाही थांबणार किंवा दुकानात साठवण करून होणार नाही. म्हणजे तुम्ही 17-18 तारखेला जाऊन घेणार, तर असं काय आता होणार नाहीये. जो काही महिना असेल त्या महिन्याच्या 15 तारखेच्या आत तुम्हाला हे धान्य घ्यायचे आहे आणि ते धान्य घेत असताना तुमचं थंब किंवा OTP जे काही ऑप्शन तुमच्याकडे लागू असेल त्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर अशा पद्धतीने महाराष्ट्रातील सर्व रेशन कार्ड धारकांसाठी ही महत्त्वाची सूचना आहे की यापूर्वी आपण काय करत होतो, आपल्या सोयीनुसार आपण जाऊन ते धान्य घेत होतं. आत्ता तसं होणार नाही. तर 15 जूनपर्यंत हे तुम्हाला धान्य घ्यायचं आहे, अन्यथा धान्य मिळणार नाही. महत्त्वाची व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व रेशन कार्ड धारकांसाठी उपयुक्त आहे. सर्वांना ही व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.